इथे मी तोरणपट्टी विणण्यासाठी लोकर घेतलेले आहे। इथे आपल्याला पहिल्यांदा 3 चेन विणायचे आहेत। या 3 चेन आणि नंतर 5 चेन विणायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला 5 चेन सोडून तिसऱ्या चेनमध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। आणि दुसऱ्या पण चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचे। असे तिन्ही पण चेनमध्ये आपल्याला क्रोशिया विणायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत। या 5 चेन इथे आपल्याला परत 3 चेन सोडायचे आहेत आणि दुसऱ्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचे आहेत। साईडच्या ह्या 2 घरामध्ये क्रोशिया विणल्यानंतर या क्रोशियावरती पण साईडच्या क्रोशिया विणून घ्यायचा आहे। असे हे साईडचे 3 क्रोशिया विणायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत। या 5 चेन इथे आपल्याला मध्यभागी क्रोशियाचं घर सोडायचं आहे आणि पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। उरलेले 2 क्रोशिया आपल्याला पुढील चेनच्या घरामध्ये विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत। पुढे आपल्याला 3 चेनची घर सोडायची आहेत आणि क्रोशियावरती साईडच्या चेनमध्ये 2 क्रोशिया आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे। पुढे इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत। इथे आपल्याला एक क्रोशिया या चेनच्या मध्यभागी विणायचा आहे। पुढे परत 5 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणून उरलेले 2 क्रोशिया आपल्याला या पुढील चेनच्या घरामध्ये इथे विणून घ्यायचे आहेत आणि पुढील 5 चेन बनवायचे आहेत। पुढे सेम आपल्याला परत ह्या साईडच्या 2 चेनच्या घरामध्ये पण क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत। इथे आपल्याला साईडच्या चेनच्या घरामध्ये पण एक क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी क्रोशियावरती पण क्रोशिया विणून घ्यायचा आहे आणि पुढील साईडच्या ह्या चेनमध्ये पण क्रोशिया विणून घ्यायचा आहे। पुढील 5 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे। पुढील चेनमध्ये पण क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। पुढे परत 5 चेन बनवायचे आहेत। सेम खालीलप्रमाणे आपल्याला साईडच्या चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया साईडचे विणायचे आहेत। आणि क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे। नंतर पुढे इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत। साईडच्या चेनच्या घरामध्ये पण क्रोशिया विणायचा आहे। सेम एक क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। असे एकूण ते मध्यभागी आपल्याला 5 क्रोशिया इथं विणायचे आहेत। या पुढील 5 चेन विणून घ्यायचे आहेत आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। पुढील चेनच्या घरामध्ये पुढील क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे परत 5 चेन बनवायचे आहेत। ह्या 5 चेन विणल्यानंतर पुढे आपल्याला सेम ह्या 2 चेनमध्ये सेम खालीलप्रमाणे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत।
क्रोशियावरील चेनमध्ये पण क्रोशिया विणून घ्यायचा आहे। इथे आपल्याला परत खालीलप्रमाणे इथल्याप्रमाणे इथे वरती 5 चेन बनवायचे आहेत। या 5 चेन इथे आपल्याला एक क्रोशियाचं घर मध्यभागी सोडायचं आहे। ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहेत आणि ह्या साईडच्या चेनमध्ये उरलेले 2 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत। पुढे आपल्याला परत 5 चेन इथे बनवायचे आहेत। या 5 चेन इथे आपल्याला साईडच्या ह्या मध्यभागी ह्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया विणायचे आहेत आणि पुढे परत 5 चेन बनवायचे आहेत। इथे आपल्याला समोर इकडे क्रोशिया विणायच्या ऐवजी इकडे क्रोशिया विणायचे आहेत। इथे आपल्याला अलीकडील 2 चेनमध्ये क्रोशिया विणून घ्यायचे आहेत आणि साईडच्या ह्या क्रोशियावरती पण क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। पुढे परत आपल्याला इथे चेन विणायची आहे 5 घरांची आणि इथे आपल्याला परत ह्या क्रोशियावरती मध्यभागी चेनमध्ये पण परत 2 क्रोशिया विणायचे आहेत। परत इथे 3 चेन विणायचे आहेत आणि मध्यभागी ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे। पुढील 3 चेन विणायचे आहेत आणि इथे साईडला आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया 2 चेनमध्ये त्यानंतर पुढे इथे आपल्याला ह्या 5 चेनवरती इथे 5 चेन विणायचे आहेत। इथे मध्यभागी आपल्याला 1 क्रोशिया विणायचा आहे आणि पुढील 5 चेन बनवायचे आहेत। इथे सेम खालीलप्रमाणे आपल्याला इकडे क्रोशियाच्या वरती क्रोशिया विणायचा आहे। 2 क्रोशिया साईडच्या चेनमध्ये विणून घ्यायचे आहेत। पुढील 5 चेन बनवायचे आहेत सेम खालीलप्रमाणे। सेम याच 3 चेन सोडायचे आहेत आणि 2 चेनमध्ये या क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे परत 5 चेन बनवायचे आहेत आणि आपल्याला इथे साईडच्या या चेनच्या घरामध्ये पण क्रोशिया विणायचा आहे। 3 क्रोशिया विणल्यानंतर परत 5 चेन बनवायचे आहेत। इथे आपल्याला ह्या साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहेत आणि उरलेले 2 क्रोशिया चेनच्या घरामध्ये विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन विणायचे आहेत आणि ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला उरलेले 2 क्रोशिया आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया असे एकूण 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत। 5 चेन इथे आपल्याला साईडच्या ह्या 2 क्रोशिया सोडायच्या आहेत आणि पुढील क्रोशियात क्रोशिया विणायचा आहे। ह्या 2 चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। पुढे परत 5 चेन बनवायचे आहेत। सेम खालीलप्रमाणे आपल्याला इथे साईडच्या चेनच्या घरामध्ये इथे क्रोशिया विणायचा आहे। पुढे सेम ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। एकूण असे 5 क्रोशिया इथे विणल्यानंतर पुढील ह्या 5 चेन बनवून घ्यायचे आहेत आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणल्यानंतर उरलेले 2 क्रोशिया पुढील चेनच्या घरामध्ये विणून घ्यायचे आहेत। 3 क्रोशिया विणल्यानंतर परत आपल्याला इथे 5 चेन बनवायचे आहेत। इथे आपल्याला ह्या 5 क्रोशिया झाल्यानंतर इथे आपल्याला 1 क्रोशियाचं घर सोडायचं आहे मध्यभागी। इथे आपल्याला ह्या 5 चेन वरती सोडायचे आहेत आणि साईडच्या ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे आणि ह्या चेनमध्ये आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। 3 क्रोशिया इथे विणल्यानंतर परत इथे आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला मध्यभागी ह्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला 5 चेन विणल्यानंतर ह्या 2 साईडच्या चेनमध्ये आपल्याला इथे 2 क्रोशिया विणायचे आहेत आणि या साईडच्या क्रोशियावरती पण क्रोशिया विणून घ्यायचा आहे। पुढे सेम परत 5 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये इथे क्रोशिया विणायचे आहेत। ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घेतल्यानंतर 2 चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया विणायचे आहेत।
त्यानंतर इथे 3 चेन विणायचे आहेत आपल्याला आणि मध्यभागी ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढे परत 3 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला साईडच्या ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचे आहेत. पुढे परत 5 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला मध्यभागी सोडलेल्या ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणून घ्यायचे आहे. पुढे परत 5 चेन बनवायचे आहेत. या 5 चेन आणि इथे आपल्याला सेम ह्या क्रोशियाच्या वरील चेनमध्ये क्रोशिया विणायचे आहेत आणि पुढील क्रोशिया चेनच्या घरामध्ये विणून घ्यायचे आहेत. पुढे सेम 5 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला साईडच्या ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायच्या आहेत. सेम खालीप्रमाणे आपल्याला इथे परत 5 चेन बनवायचे आहेत. नंतर इथे आपल्याला साईडच्या ह्या चेनमध्ये क्रोशिया साईडचा विणायचा आहे. मध्यभागी पण क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. पुढील 5 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला साईडच्या या क्रोशियावरील चेनमध्ये क्रोशिया विणायचा आहे आणि उरलेले 2 क्रोशिया या साईडच्या चेनमध्ये त्या विणून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला 2च चेन विणायचे आहेत आणि अलीकडील ह्या चेनच्या घरामध्ये इथे क्रोशिया विणायचे आहेत आपल्याला. हे सेम ह्या क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढे परत आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला साईडचे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि साईडच्या ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. मध्यभागी चेनमध्ये पण क्रोशिया विणायचा आहे आणि फुल क्रोशिया इथे विणल्यानंतर पुढे सेम परत आपल्याला इथे 5 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला साईडच्या क्रोशियाच्या साईडला चेनमध्ये आपल्याला क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. असे एकूण ते 5 क्रोशिया विणायचे आहेत. सेम हे असंच आपल्याला विणत जायचं आहे. आणि ही तोरणपट्टी पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला लास्टला ही चेन या चेनच्या घरामधून काढायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत आणि ह्या चेनच्या घरामध्ये इथे 2 क्रोशिया इथे विणायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे परत 5 चेन बनवायचे आहेत आणि इथे 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. ह्या पुढील 5 चेन इथे विणायचे आहेत आणि अलीकडील चेनमध्ये क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. ते साईडच्या ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. नंतर पुढे इथे परत 5 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला ह्या क्रोशियाच्या घरावरती क्रोशिया विणायचे आहेत आणि इथे चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया विणायचे आहेत. पुढे इथे परत आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. पुढील 5 चेन बनवायचे आहेत आणि ह्या चेनच्या घरामध्ये
2 क्रोशिया आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया असे 3 क्रोशिया इथे विणायचे आहेत. पुढे परत आपल्याला हे चेनमधून विणून घ्यायचे आहे. याच परत इथे 3 चेन बनवायचे आहेत आणि ह्या 2 चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया विणायचे आहेत. पुढे इथे मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि साईडचे क्रोशिया साईडच्या 2 चेनमध्ये आणि क्रोशियावरती क्रोशिया असे एकूण 3 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे साईडचे 5 चेन विणून घ्यायचे आहेत आणि इथेच आपल्याला परत साईडचे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि तिसऱ्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. मध्यभागील चेनमध्ये क्रोशिया विणायचा आहे आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. अशी ही तोरणपट्टी तयार करून झालेली आहे.